नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत विविध पदासाठी येत्या 15 दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. त्या संदर्भाचे आपण महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्नसंच पाहत आहोत. त्याचबरोबर मराठी व्याकरणवरचे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहत आहोत. त्यानंतर मित्रांनो आपण 1998चा जो कायदा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1998चा जो कायदा आहे त्या कायद्यावरचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधले प्रश्न पाहत आहोत, जे की 51 पासून ते 65 पर्यंतचे प्रश्न असणार आहेत. याआधी आपण 1 ते 50 प्रश्न आपण अपलोड केले आहेत. आजची जो पार्ट आहे तो आपला चौथा पार्ट आहे. मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी पहा, 49वा प्रश्न आपण पाहिला होता की कोणत्या कलमात विद्या परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण 50वा प्रश्न पाहिला होता की कोणत्या कलमात अधिसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 50 क्वेश्चन आपण याआधी डिस्कस केलेत. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 51वा प्रश्न पाहायचा आहे. कोणत्या कलमाअंतर्गत विद्यापीठ वार्षिक अहवाल सादर करतो, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला. कलम 86च्या अंतर्गत विद्यापीठ वार्षिक अहवाल सादर करतो. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998च्या अंतर्गत कलम 86च्या अंतर्गत विद्यापीठ आपले वार्षिक अहवाल सादर करतो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 52वा क्रमांक पहा. कलम 4 अंतर्गत विद्यापीठाची उद्दिष्ट कोणती सांगितली आहेत. विद्यापीठाची युनिव्हर्सिटीची उद्दिष्ट कोणती आहेत याविषयी या ठिकाणी विधान दिले आहेत. त्या विधानाचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिलं विधान काय? ज्ञानाची निर्मिती, जपणूक व प्रसार, शिस्त व बौद्धिक जिज्ञासा वाढ करणे. तिसरं विधान आहे सहिष्णुता व परस्पर सामंजस्य वातावरणात एकविधता. अशा प्रकारे 3 विधान दिलेत आणि सर्व विधानं बरोबर अशा प्रकारे चौथं विधान दिलं आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो 4 नंबरचं हे वरचे 3ही विधान बरोबर आहेत. कलम 4च्या अंतर्गत विद्यापीठाची उद्दिष्टे दिली आहेत. या ठिकाणी तुमचा एक प्रश्न कव्हर झाला. त्यानंतर ही उद्दिष्ट 3 उद्दिष्टे हे बरोबर आहेत. इतर काही उद्दिष्ट आहेत ते इतर उद्दिष्ट तुम्ही पहा. तुम्हाला जर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियमाची जर PDF हवी असेल, जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला ती PDF मोफतमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 53वा प्रश्न आपण समजून घेऊया. प्रति कुलगुरूची नियुक्ती कोण करतो? कोणाची नियुक्ती? प्रति कुलगुरू. कुलगुरूच्या नंतर कोण असतो? प्रति कुलगुरू असतो. प्रति कुलगुरूची नियुक्ती कोण करतो? कुलगुरू करतो, कुलपती करतो. तिसरा पर्याय पहा, कुलपतीला कुलगुरूशी विचार विनिमय केल्यानंतर. अशा प्रकारे तिसरा प्रश्न आहे. त्यानंतर चौथा पर्याय आहे पालकमंत्री. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रति कुलगुरूची नियुक्ती ही कुलपतीला कुलगुरूशी विचार विनिमय केल्यानंतर केली जाते. अशा प्रकारे तिसऱ्या नंबरचा या ठिकाणी पर्याय. त्यानंतर 54वा प्रश्न पहा. प्रति कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता काय आहे? कुलगुरूची पात्रता काय ती तुम्हाला पाहायचं आहे. आपण याआधीच्या प्रश्नसंचमध्ये कुलगुरूची पात्रता पाहिली होती, कुलगुरूचे कलम पाहिलं होतं, कुलगुरूचे अधिकार पाहिले होते, कर्तव्य पाहिले होते, किती कालावधीसाठी ते पदावर राहू शकतात ते सुद्धा आपण त्यामध्ये चर्चा केली आहे. या ठिकाणी पहा, प्रति कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता काय? पहिला पर्याय दिला आहे विख्यात वैद्यकीय शिक्षण तज्ज्ञ असावे. दुसरा पर्याय आरोग्य संस्थेत 7 वर्षापेक्षा कमी नसेल असा प्रपाठक किंवा प्राचार्याचा अनुभव. त्यानंतर तिसरे विधान आहे विधान अ बरोबर फक्त. चौथं विधान आहे की दोन्ही विधानं बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबरचं दोन्ही विधानावरचे बरोबर आहेत. प्रति कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी एखादा व्यक्ती जर विख्यात वैद्यकीय शिक्षण तज्ज्ञ असेल तर त्याची प्रति कुलगुरूमध्ये निवड केली जाते. जर तो नसेल तर आरोग्य विज्ञान संस्थेत 7 वर्षापेक्षा कमी नसेल इतका असा प्रपाठक किंवा प्राचार्याचा अनुभव एखाद्या व्यक्तीकडे जर असेल तर त्याची प्रति कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जाते. 55वा प्रश्न पहा. कलम 23 अंतर्गत अधिसभा असेल. कलम कोणत्या अंतर्गत अधिसभा असेल? कलमसुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कलम 23 अंतर्गत अधिसभा असेल. अधिसभेचा अध्यक्ष कोण असतो? IMP प्रश्न आहे. प्रश्न पाठच करा. आपण जे प्रश्न अपडेट केले तर ते सर्व प्रश्न तुम्ही पहा. पहिला प्रश्नसंच, दुसरा, त्यानंतर तिसरा, त्यानंतर आजचा जो चौथा प्रश्नसंच चालू आहे या प्रश्नसंचाच्या माध्यमातून तुमचे जवळपास 200 प्रश्न कव्हर होणार आहेत. मित्रांनो जर तुम्हाला या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियमाची जर तुम्हाला जर प्रश्नसंच जर PDF हवी असेल, जो खाली स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला ही प्रश्नसंचीसुद्धा PDF उपलब्ध करून दिली जाईल. मित्रांनो आपण प्रश्न कोणता पाहत होतो? 55 प्रश्न पाहत होतो. 23 अंतर्गत अधिसभा असेल तर अधिसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुलपती हा अधिसभेचा अध्यक्ष असतो. जर
कुलपती जर उपस्थित असतील तर अधिसभेचा अध्यक्ष कुलपती असतो. जर कुलपती अनुपस्थित असतील तर प्रतिकुलपती असतो. जर प्रतिकुलपती जर उपस्थित असतील तर कुलगुरू हा त्या अधिसभेचा अध्यक्ष असतो. त्यानंतर मित्रांनो 56वा प्रश्न पहा. वर्षातून किती वेळा अधिसभेची बैठक असते व ती कोण बोलवते? अधिसभा कलम 23च्या अंतर्गत असते. अधिसभेचा अध्यक्ष कोण असतो? कुलपती असतो. त्यानंतर मित्रांनो अधिसभेची बैठक वर्षातून किती वेळा होते? त्यानंतर कोण बोलवलं जातं? अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी अधिसभेवरचा 100% या ठिकाणी तयारी होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिंकिंग अभ्यास करणं गरजेचं आहे. जे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998चा जो कायदा आहे त्यावरती तुम्हाला 20 मार्क इझिली येऊन जातील. या ठिकाणी पहा पर्याय कुलगुरू 2 बैठका घेतात, कुलपती 1 घेतात, कुलपती 2 बोलवतात, कुलगुरू 2 बोलवतात. म्हणजे बोलवणारे कोण? कुलगुरू. आणि किती? तर 2. अशा प्रकारे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिल्या नंबरचं. वर्षातून 2 बैठका कोण बोलवले जातात? तर कुलगुरूला बोलवण्याचा अधिकार असतो. त्यानंतर मित्रांनो 57वा प्रश्न पहा. टिंबटिंबला विद्यापीठाच्या धोरणाचे वेळोवेळी पुनर्निरीक्षण करण्याचा, विद्यापीठाची सुधारणा व विकास आराखडा, उपाययोजना, विद्यापीठाचे वार्षिक अहवाल, लेखे व लेखापरीक्षण अहवाल यावर विचार करण्याचा व त्यावर ठराव संमत करण्याचा अधिकार असेल. IMP प्रश्न आहे, तोंडपाठ करा. अधिसभा ही या कायद्यातील सर्वात मोठी परिषद आहे. व्यवस्थापन मंडळसुद्धा आहे, लेखा समिती आहे, त्यानंतर खरेदी समिती आहे, ग्रंथालय समिती आहे. या सर्व समित्या तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. यापैकी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिल्या नंबरचं. अधिसभेला विद्यापीठाच्या धोरणाच्या वेळोवेळी पुनर्निरीक्षण करण्याचा, विद्यापीठाच्या सुधारणा व विकास आराखडा यावर उपाययोजना सुचण्याचा, वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण यावर विचार करण्याचा व त्यावर ठराव मांडण्याचा सुद्धा अधिसभेला महत्त्वपूर्ण एवढा अधिकार दिलेला आहे किंवा अधिसभेचं हे कार्य आहे असं तुम्ही म्हटलं तरी. व्यवस्थापन परिषदेमध्ये किती सदस्य संख्या असते? आता या ठिकाणी 58वा प्रश्न विचारला की व्यवस्थापन परिषद आहे त्या व्यवस्थापन परिषदेमध्ये किती सदस्य संख्या असते? तर व्यवस्थापन परिषदेमध्ये एकूण 9 सदस्य संख्या असते. त्यानंतर मित्रांनो 59वा प्रश्न पहा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व्यवस्थापन परिषदेचे पुढीलपैकी कोणते कर्तव्य योग्य आहे? अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय विचारला किंवा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. व्यवस्थापन परिषदेचे पुढीलपैकी कोणते कर्तव्य योग्य आहे? आता या ठिकाणी पहिलं कर्तव्य पहा. ज्या अर्थी महाविद्यालयांना व परिसंस्थांना विशेषीकृत अभ्यासक्रम कार्यक्रम हाती घेणे शक्य होईल अशा तरतुदी करणे आणि आवश्यक असे इष्ट असेल त्या बाबतीत अध्यापनासाठी संशोधनासाठी सामायिक प्रयोगशाळा ग्रंथालय संग्रहालय साधनसामग्री यांचे आयोजन करणे याबाबत तरतूद करणे हे विधान योग्य आहे. त्यानंतर ब विधान पहा. विधान परिषदेच्या शिफारशीवरून विभाग महाविद्यालय शाळा उच्च शिक्षण संशोधन विशेष अभ्यासक्रम परिसंस्था वसतिगृह स्थापन करणे कर्मचाऱ्यासाठी घरांची व्यवस्था करणे हे सुद्धा काम बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो आदेश करणे त्यात सुधारणा करणे निरसित करणे परिनियमाचा मसुदा तयार करणे याबाबत जे योग्य वाटेल त्या तशा शिफारसी अधिसभेकडे पाठवणे अशा प्रकारे क विधानसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर ड विधान पहा. विद्यापीठाची मालमत्ता धारण करणे त्यांचे नियंत्रण करणे तिच्या प्रशासनाची व्यवस्था करणे हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर ई पहा. सर्व विधान बरोबर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थापन परिषदेच्या अंतर्गत कोणकोणती कर्तव्य असतात किंवा व्यवस्थापन परिषदेची कोणती कार्य आहेत याची सविस्तर माहिती आपण या प्रश्नाच्या माध्यमातून कव्हर केली आहेत. हे सर्व व्यवस्थापन समितीचे काय आहेत कर्तव्य आहेत किंवा अधिकार किंवा कामे आहेत. त्यानंतर मित्रांनो 60वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. अयोग्य जोडी ओळखा. या ठिकाणी कलम दिले तर त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या कलमाची तरतूद या ठिकाणी दिली आहे. कलम 26 अंतर्गत व्यवस्थापन परिषद हे विधान बरोबर आहे. कलम 34 अंतर्गत नियोजन मंडळ हे विधान बरोबर आहे. कलम 36 अंतर्गत अभ्यास मंडळ हे विधान बरोबर आहे. कलम 23 अंतर्गत अधिसभा हे विधानसुद्धा बरोबर आहे. नंतर कलम 14 अंतर्गत कुलगुरूची नियुक्ती हे विधानसुद्धा बरोबर आहे. कलम 49 हे परिनियम हे विधान चुकीचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जे 5 कलम होते ते 5 कलम बरोबर आहेत आणि कलम 49 हे परिनियमाचं नाही. तर कलम 49 कयाचं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याआधी आपण त्यावर चर्चा केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 61वा प्रश्न पहा. स्त्री पुरुष भेद
पंथ, वर्ण, जात, जन्मस्थान, धर्म, मतप्रणाली इत्यादी काही असली तरी विद्यापीठ सर्वांसाठी खुले असेल अशी तरतूद कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आलेली आहे? अशा प्रकारचा या ठिकाणी कलमावर प्रश्न विचारला आहे. तर कलम 7मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आली की स्त्री पुरुष भेद, वर्ण, जात, जन्मस्थान, धर्म जर काही जरी असली तरी विद्यापीठे सर्वांसाठी खुले असेल अशा प्रकारे कलम 7मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो कलम 62मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम कलम 1 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण काय होते की परीक्षेमध्ये चुका करतो की बेसिक प्रश्नसुद्धा आपले चुकतात. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न काळजीपूर्वक पहा. मित्रांनो अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील. या ठिकाणी पहा पर्याय. या अधिनियमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 असे म्हणावे. कलम 1मध्ये अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे. हे विधान बरोबर आहे का? तर बरोबर आहे. काय म्हणायचं? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998. दुसरं विधान पहा. तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल. जो अधिनियम आहे 1998 तो कलम 1मध्ये काय सांगते की तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे. पहिलंसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान पहा. तो फक्त नाशिक जिल्ह्यापुरता लागू असेल. हे विधान चूक आहे. फक्त नाशिक जिल्ह्यापुरता लागू नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये लागू आहे अशा प्रकारचे कलम 1मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर चौथा पर्याय पहा. तो जून 1998 रोजी अंमलात आला अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे किंवा अशा प्रकारचा या ठिकाणी पर्याय आहे. हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. कलम 1 म्हणजे प्रारंभिकचं जे प्रकरण आहे त्यामध्ये कलम 1मध्ये ह्या 3 बाबी दिल्या आहेत. कोणत्या? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998 असं या कायद्यास म्हटलं जावं. तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे न की फक्त नाशिक जिल्ह्यापुरता असा प्रकारचा तुम्हाला पर्याय दिला जाऊ शकतो. त्यानंतर 3 जून 1998 रोजी तो अंमलात आला अशा प्रकारे महत्त्वपूर्ण प्रश्न होता. त्यानंतर मित्रांनो 63वा प्रश्न पहा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमांतर्गत नावनोंदणी व पदव्या दीक्षांत समारंभ हे प्रकरण कितवे आहे? नावनोंदणी, पदव्या व दीक्षांत समारंभ हे प्रकरण कितवं आहे? तर प्रकरण 10वं आहे. त्यानंतर मित्रांनो 64वा प्रश्न पहा. पहिल्या कुलगुरूची संक्रमण काळातील अधिकार कोणत्या कलमात स्पष्ट केलेले आहेत? 64वा प्रश्न काय विचारला आहे? पहिल्या कुलगुरूचे संक्रमणकालीन अधिकार ही कोणत्या कलमात कलम विचारला आहे? कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेले आहेत? 64वा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 93च्या अंतर्गत पहिल्या कुलगुरूचे संक्रमण काळातील अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न पहा. कलम 18 अंतर्गत विद्यापीठाचा कोणता पदाधिकारी असतो? कलम 18मध्ये कोणत्या विद्यापीठाच्या पदाधिकाराची माहिती दिलेली आहे किंवा माहिती स्पष्ट केली आहे? कुलसचिव, कुलपती, कुलगुरू, उपकुलसचिव. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 18च्या अंतर्गत कुलसचिवाची सविस्तर माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत 1998चा जो कायदा आहे त्या कायद्यावरचे आपण जवळपास आज 65 प्रश्न कव्हर केले आहेत. हे 65 प्रश्न तुम्हाला 100% 15 ते 20 मार्क देऊन जातील. त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही निश्चितच पहा. मित्रांनो आपण GKचे क्वेश्चन पेपर त्यानंतर मराठीचे क्वेश्चन पेपर सुद्धा PDF स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. हे जे आपण 65 प्रश्नाची PDF आहे ती सुद्धा तुम्हाला PDF उपलब्ध करून दिली जाणार आहे. जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तो PDF उपलब्ध करून दिला आहे. मित्रांनो महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत RTI 2005चा कायदासुद्धा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की RTIचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अपलोड करावे फक्त एकच व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगा की 2005च्या अधिनियमाचे सुद्धा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अपलोड करावे. तशा प्रकारे जर जास्त कमेंट आले तर त्याचा सुद्धा आपण विचार करू आणि उद्या ते सुद्धा व्हिडिओ अपलोड करू. मित्रांनो माहिती हवी असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.